खूप खूप धन्यवाद परमेश्वराला. प्रभूच्या राज्यामध्ये आपण एकत्रित झालो. खरोखर देवाला धन्यवाद. परमेश्वरा, आम्ही तुझा गौरव करतो, तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा, हे लोक माझे नाही, तुझे आहेत माझ्या स्वर्गीय पिता. हे लेकरं तुझे आहेत माझ्या स्वर्गीय पिता. या लेकरांवर तुझी कृपा आहे, तुझी दया आहे माझ्या स्वर्गीय पिता. परमेश्वरा, यांना तू बुद्धी दिलेली आहे, यांना तू परमेश्वरा स्वर्गीय ज्ञान दिलेलं आहे. या लेकरांवर तुझं प्रेम आहे माझ्या परमेश्वरा. या लेकरांवर परमेश्वरा तुझी दया माया आहे परमेश्वरा. या लेकरांना तुझ्यापासून दूर जाऊ देऊ नको परमेश्वरा. कळवळीची प्रार्थना आहे माझ्या स्वर्गीय राजा पित्या परमेश्वरा. या लेकरांना आशीर्वादित कर परमेश्वरा. तुझ्या प्रकाशात राहण्यासाठी, तुझ्या राज्यात राहण्यासाठी या लेकरांवर दया कृपा कर परमेश्वरा. मी धन्यवादाची भेट चढवते माझ्या स्वर्गीय पिता परमेश्वरा. देव बाप्पा, ह्यांचे मन उघड वचनासाठी, ह्यांचे आत्मे उघड वचनासाठी, वचन ऐकण्यास सहाय्य आणि मदत कर परमेश्वरा. मी धन्यवाद देते परमेश्वरा. कोटी कोटी धन्यवाद देते स्वर्गीय राजा. तुमची स्तुती करते परमेश्वरा. आणि हे वचन सांगत असताना तुमचा आत्मा इथं काम करत आहे. स्तुती आराधना तुमच्या चरणाजवळ आम्ही उंडेली आणि तुम्ही स्वीकार केली. आम्ही धन्यवाद देतो. प्रत्येक लेकरांना तू आशीर्वादित कर. प्रत्येक लेकरांवर तुझी परमेश्वरा कृपा असू दे. तुझा आशीर्वादाचा आत्मा असू दे. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. येणारं वचन तुझ्या चरणाजवळ घेऊन येतो. सांगणारी मी नाही, तू आहेस. मी धन्यवाद देते. येशूच्या नावाला धन्यवाद देते. आमेन. हालेलुया. तर गेल्या वेळेस मी थोडं सांगते. गेल्या वेळेस मी सांगितलं होतं की आपलं अब्राहमचं चालू आहे. आदामाचं आपल्याला ओळख झालेली आहे ना. आदाम कोण होती, हवा कोण होती आपल्याला कळलेलं आहे. तर आता आपलं अब्राहमचं चालू आहे. तर अब्राहम, इसाक आणि याकूब. हालेलुया. देवाने अब्राहमाला निवडलं होतं आदामा नंतर. आदाम पडला पापेत, तर देवाने अब्राहमाला निवडलं. कशासाठी? त्याच्या सेवेसाठी. त्याच्या सेवेसाठी निवडलं. तर त्याच्याद्वारे इसाक जन्माला आला. अब्राहमाशी जो वायदा केला होता देवाने, जो वाचा बांधली होती, ती इसाकाबरोबर पण केली, ती याकोबाबरोबर पण केली. हालेलुया. अब्राहम, इसाक, याकोब यांचा परमेश्वर, तो कुणाचा परमेश्वर? आपला परमेश्वर. हालेलुया. तो आपला परमेश्वर, नुसता अब्राहमचा नाही, इसाकचा नाही, याकूबचा नाही, तिघांचा परमेश्वर तो आपला परमेश्वर बायबल सांगते. आणि त्याच्या सोबत देवाने वाचा बांधली. आणि ती वाचा काय होती आपण वाचूया. उत्पत्ती 12 1 ते 3. छोड़कर उस देश में चला जा जो मैं तुझे दिखाऊंगा, और मैं तुझसे एक बड़ी जाति बनाऊंगा और तुझे आशीष दूंगा और तेरा नाम महान करूंगा और तू आशीष का मूल होगा। जो तुझे आशीर्वाद दे उन्हें मैं आशीष दूंगा, और जो तुझे कोसे उसे मैं शाप दूंगा, और भूमंडल के सारे कुल तेरे द्वारा आशीष पाएंगे। तर आपण काय शिकत आहे 2 आठवड्यापासून? श्राप आणि आशीर्वाद काय आहेत. आपण 4 आठवड्यापासून हे शिकत आहे की श्राप काय आहेत आणि आशीर्वाद काय आहेत. तर हा आशीर्वाद अब्राहमाला देवाने काय केलेला आहे? करार केलेला आहे अब्राहमासोबत. की हे तिसरं वचन म्हणतं की जो तुझे आशीर्वाद दे उन्हें मैं आशीष दूंगा, और जो तुझे कोसे उसे मैं शाप दूंगा, और भूमंडल के सारे कुल तेरे द्वारा क्या हो जाएंगे? आशीषित हो जाएंगे। अब्राहम के द्वारा भूमंडल यानी सारे जगत के कुल क्या हो जाएंगे? आशीषित हो जाएंगे। मगर कब? जब हम प्रभु के पास आते हैं। हालेलुया। अब हर एक कलीसिया परमेश्वर के नाम से, यीशु मसीह के नाम से क्या है? आशीर्वादित है। क्योंकि अब्राहम के कुल से कौन आया है? यीशु मसीह आया है। अब्राहम के कुल से अब्राहमाच्या कुळातून कोण आलेला आहे? यीशु मसीह आलेला आहे। आता अगर म्हणजे तुम्ही मत्ती 1 ते 16 वाचलं तर 16व्या वचनामध्ये सांगितलंय की अब्राहमापासून ते पूर्ण वंशावली दिलेली आहे. तुम्ही घरी जाऊन वाचा. मत्ती लिहून घ्या वाटलंच तर. मत्ती 1 ते 16, पहिला अध्याय 1 ते 16. तिथं अब्राहमचं वंश दाखवलंय. कुणापर्यंत? येशू पर्यंत. जे काही इथं सांगत आहे आम्ही ते काही खोटं नाहीये. बायबल आम्हाला सांगतं आणि बायबल आपल्याला शिकवतं. हे बायबल खोटं नाहीये. हे बायबल खूप आशीर्वादित आहे. हालेलुया. तर इथं 16वं वचन वाचा. मत्ती 1:16. याकूब से यूसुफ उत्पन्न हुआ जो मरियम का पति था
और मरियम से यीशु जो मसीह कहलाता है उत्पन्न हुआ। जो मसीह कहलाता है किससे उत्पन्न हुआ? मरियम से। मरियम से। देखिए यहाँ पे लिखा है यूसुफ उत्पन्न हुआ किससे? याकूब से। वो याकूब नहीं, हाँ, ये दूसरी वंशावली में वो नाम रखते थे, वही नाम रखते थे उनका। तर इथं सांगितलंय त्याच्यापासून यूसुफ उत्पन्न झाला आणि मरियम का पति था, मगर मरियम से यीशु उत्पन्न हुआ। किससे यीशु उत्पन्न हुआ? यूसुफ और मरियम से नहीं, हाँ, सिर्फ मरियम से यीशु उत्पन्न हुआ। क्योंकि यीशु कैसे जन्मे हैं? कोई बता सकता है? पवित्र आत्मा के द्वारा यीशु जन्मे हैं। और लूका 2:11 कहता है कि दाऊद के नगर में तुम्हारे लिए उद्धारकर्ता जन्म लेगा और वो मसीह कहलाएगा। हालेलुया। दाऊद के घराने से मसीह यीशु आया है। अब आप बोर हो रहे होंगे कि ये क्या पढ़ा रही है, ये वंशावली क्यों बता रही है? कारण आपल्याला माहिती पाहिजे की आपण कुठून आलेलो आहोत। हा? अब्राहम, इसहाक, याकूब आणि मग येशू मसीह, दाऊद के घराने का परमेश्वर येशू मसीहच्या द्वारे आपण कोण आहे? जयवंत आहे, आपण आशीर्वादित आहे, आपण आपला घराणा, आपला परिवार काय आहे? आशीर्वादित आहे येशू मसीह द्वारे। कुणाद्वारे? येशू मसीह द्वारे। मसीहचा अर्थ काय आहे? मसीहाचा अर्थ काय आहे? हर एक शैतानी बंधन से छुड़ाने वाला। मसीहाचा अर्थ आहे हर एक शैतानी बंधन से छुड़ाने वाला। काय आहे तुमच्यामध्ये बंधन? सांगा देवाला। देव तो सोडवण्यासाठी आलेला आहे। हालेलुया। काय आहे तुमच्यामध्ये? गरिबी आहे, आजार आहे, बांधणे आहे, तणणे आहे, काय आहे सांगा। देव तुम्हाला काय करायला आलाय? त्याच्यातनं सोडवायला आलेला आहे। समजा तुम्हाला जंजीर घातलेली आहे असा हातामध्ये, ती जंजीर तोडायला आलेला आहे देव। जंजीर तोडायला आलेला आहे। मसीहचा अर्थ आहे की आपल्याला तो काय करायला आलेला आहे? शैतानाच्या जाळीतून सोडवण्यासाठी आलेला आहे। हालेलुया। कळालं तुम्हाला? का देव आपल्यामध्ये कार्य करतो? का देव आपल्याला चंगाई देतो? का देव आपल्याला शांतीमध्ये ठेवतो? का आपल्याला संकटातून बाहेर काढायला तो तडपत असतो? हा? कळालं तुम्हाला? गेल्या आठवडी मी सांगितलं की इथं मत्ती 9:36 ते 38 पर्यंत, जब यीशु मसीह ने भीड़ को देखा तो उसको लोगों पर तरस आया। जेव्हा येशू मसीह सेवा करायला निघाला तो आणि आराधनालयामध्ये संदेश देत होता तो, आणि तेव्हा त्याला भीड दिसली। कशी? शैतानानं भिडलेली, आजारी, गरिबीमध्ये, कोण त्यांच्या मागे पुढे नव्हतं, अशी भीड येशू मसीहला दिसली। आणि येशू मसीहला काय झालं? तिथं तरस आला येशू मसीहला। मी गेल्या हप्त्यात घेतलं, थोडं सांगते। तरस आला त्याला आणि तो म्हणतो की, तो काय म्हणतो आपल्या शिष्यांना की ही भीड बिना मेंढपाळाची आहे। ही भीड बिना मेंढपाळाची, यांना कुणीच मेंढपाळ नाही। तुम्ही माझ्या परमेश्वराकडे प्रार्थना करा। शिष्यांना म्हणतो येशू, तुम्ही माझ्या परमेश्वराकडे प्रार्थना करा की कापणी करणारे लोक, कामगार तयार व्हावे। शेतामध्ये कापणी करतो ना आपण पीक वाढल्यानंतर, तर देव येशू म्हणतो शिष्यांना, 12 शिष्यांना भीडच्या भीड येशूच्या कडेने आहे। आणि येशू म्हणतो यांना कुणी मेंढपाळच नाही, हे बिगर मेंढपाळाची भीड आहे, मेंढरा आहे ते। तर ह्यांच्यासाठी माझ्या परमेश्वराकडे प्रार्थना करा की कापणी करणारे कामगार, म्हणजे त्या भीडला सांभाळणारे सेवक लवकरात लवकर देव पाठवो। आणि जगामध्ये बघा तुम्ही किती सेवक काम करायला लागले। ही प्रार्थना कधी झालेली? 2 वर्षापूर्वीची प्रार्थना, 2000 वर्षापूर्वीची प्रार्थना आहे। आता सेवक कमी आहे जगामध्ये, सेवक कमी आहे जगामध्ये, किती सेवक आहेत। येशूंनी म्हटलं प्रार्थना करा माझ्या परमेश्वराकडे की ही भीड काय आहे? बिगर मेंढरा चाललेले बघता ना तुम्ही, मेंढरांच्या पुढे कोण असतो? एकच असतो की नाही? का 4 लोक असतात मेंढरांना? गुरांना 4 असतात, म्हशी, बैल, गाई घेऊन चाललं तर इकडून हाकत असतात। पण मेंढरांना किती व्यक्ती असतो? एकच व्यक्ती। काय असतं त्याच्या हातामध्ये? काठी असते त्याच्या हातामध्ये। काठी अधिकाराला दर्शवते। काठी कशाला? तो काठी वाजवली की त्याला कळतं माझा मालक पुढे आहे, माझा मालक पुढे आहे। येशू या जगाचा मेंढपाळ आहे, पण त्यानं जिथं तिथं त्याचे काय ठेवलेले आहेत? छोटे छोटे
छोटे मेंढपाळ ठेवलेले आहेत मेंढरांसाठी. हालेलुया. आता येशू वचनामध्ये येशू बोलतो. तुम्हाला कळेल का? कळेल? येशू तुम्ही वचन वाचलं 1-2, तुम्हाला कळेल का? कळेल तुम्हाला? तुम्हाला तुम्हाला कळेल वचनामधलं बोलणं? वचन कळेल का? तो समजावून सांगणारा पाहिजे ना समोर. समजावून सांगणारा, देवाकडे या म्हणणारा, देव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे, देव तुम्हाला शांती देणार आहे, देव तुमचा उद्धार करणार आहे, या सतत सांगणारा पाहिजे ना तुम्हाला. हा? हालेलुया. हालेलुया. कळतंय मी काय सांगते? आता तुमच्या घरी लेकरं आहेत 2. ते लेकरांना तुम्ही पाहिजे ना पाठीमाग, इकडे ये, इथं बस, हे खा, ते खा, असं कर, तसं कर, शाळेत जा, अभ्यास कर. कोण पाहिजे लेकरांच्या मागे? कोण पाहिजे? आई पाहिजे का कोण पाहिजे? आई पाहिजे ना लेकरांच्या मागे. येशू तुमची आई आहे, येशू तुमचा बाप आहे, पण येशूने सेवक पण ठेवले, ते लक्षात ठेवा. येशूचं वचन घेऊन सेवक सांगतात तुम्हाला. येशूच्या गोष्टी सेवक तुमच्या कानामध्ये घालतात आणि मग तुम्हाला काय मिळतं? प्रकाशन मिळतं, आशीर्वाद मिळतं, शांती मिळते. तुमच्या घरात देव कार्य करतो, तुमच्या घरामध्ये देव काम करतो, तुमच्या घरातले रोग दूर होतात, तुमच्या घरामध्ये भरभराट निर्माण होते, तुमच्या घरात एकता निर्माण होते आणि सगळे तुम्ही कुठं राहता? शांतीमध्ये राहता, एकत्रित राहता. हा? विश्वास आहे ना तुमचा हे सगळं होतं आमच्या जीवनात म्हणून ना? म्हणून मी का गेल्या हप्त्याला खूप काही सांगितलं, गेल्या हप्त्याचं ऐका तुम्ही, मग हे वचन तुम्हाला कळेल. मी थोडं तरी पण सांगितलंय ह्याच्यामध्ये. हा? येशूने सांगितलं शिष्यांना, 12 शिष्यांना, की माझ्या परमेश्वराकडे प्रार्थना करा की कोण पाहिजे तुम्हाला? मेंढ कापणारे कामगार म्हणले तिथं. कामगार शेत पिकलेले आहेत पण कामगार कमी आहेत. कामगार पाठव देवा म्हणून प्रार्थना करा. तुम्ही पण सगळे कामगार आहे, तुम्हाला पण काय ना काय देवानी कलेसामध्ये काम दिलेलं आहे. मी म्हणूनच म्हणले तुम्ही यायचं जर हप्त्याला आणि तर प्रेयर करायचं की प्रभू आम्हाला काय काम दिलंय. हालेलुया. आम्ही करतो ते सगळे मिळून. हा? एवढं उंच येऊन एवढ्या उंचवर होत नाही. आपल्याला काय पाहिजे? दुसरीकडे कुठेतरी गेलं पाहिजे. हा? बरोबर की नाही? आता चहा इथं बसले, एवढे लोक भरलं सगळं इथे, आता जागा है ना? म्हणून ह्याच्यासाठी प्रेयर करायची. कारण तिथं सांगितले भीड होती, भीड आहे आपल्या आजूबाजूला, पण त्यांना कोण नाहीये? सांगणारच नाहीये कोण, आणणारच नाही कोण, है ना? सुसमाचार सांगणारच कोण नाही, आणणारच कोण नाहीये. ते त्यांच्या जीवनामध्ये काय चाललंय ते बघणारच कोण नाहीये, है ना? म्हणून देव म्हणतो की प्रार्थना करा परमेश्वराकडे. प्रार्थना केली पाहिजे कंटिन्यू. हो, त्यांना सताव प्रार्थना करताना तुमचा, मला माहित आहे ज्याचा प्रार्थना करताना सताव होतो ना, मी सांगते तुम्हाला तो सर्वात आशीर्वादित व्यक्ती आहे. कुणाला वाटत असेल माझा लय सताव चाललाय, मला डायरी सुद्धा घेऊ देत नाहीत, प्रार्थना सुद्धा करू देत नाहीत, मी सांगते गौरवी जीवन आहे तुमचं. देवाच्या नजरेमध्ये देवाने तुम्हाला उंच केलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. देव जेव्हा उंच करू पाहतो ना, त्याच्या आधी परीक्षा घेतो, निराशा आणतो, दुःख देतो, डिप्रेशन देतो, टेन्शन देतो, नसणाऱ्या गोष्टी कानावर टाकतो. आल्याच पाहिजे त्या गोष्टी. कसं कळणार तुम्ही आहे का खंबीर देवामध्ये? कसं कळणार तुम्ही आहे का विश्वासू देवामध्ये? तुम्ही पडून जाता का येता परत देवाकडे? कसं कळणार? थोडंसं कुणी बोललं की गेलं निघून. ते नाही विश्वासी. बोललं तरी येणार, मी घट्ट आहे. बोललं तरी येणार, मी प्रार्थना करणार. बोललं तरी मी गुडघे टेकवणार, मी प्रार्थना करणार. मी देवामध्ये काय आहे? दृढ विश्वासू आहे. हालेलुया. जेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देईल, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये आधी परीक्षा येईल. त्या परीक्षेमधून तुम्हाला काय करावं लागेल? निघावं लागेल तुम्हाला. जब हमारे जीवन में आशीष आनी होती है, तब क्या आएगी पता है आपको? परीक्षाएं आएगी, प्रॉब्लम आएंगे. उस प्रॉब्लम में भी परमेश्वर को पकड़ के रहना है. तो परमेश्वर क्या कहेगा? ये मेरी सच्ची बेटी है, ये मेरी क्या है? खास बेटी है. प्रॉब्लम में परमेश्वर को नहीं छोड़ना है और नजदीक आना है. खुशी में तो हम आते हैं परमेश्वर के पास, मेरा बहुत अच्छा किया बाबा परमेश्वर ने, मेरा बहुत अच्छा किया बाबा परमेश्वर ने. हाँ, आनंदात तर आपण सगळेच
आज आमच्या घरात हे झालं हो, खूप आनंद आहे आम्हाला, देवाने ते ऐकलं बघा प्रार्थना आमच्या आणि केलं बघा कसं उत्तर दिला, ते आनंद असतो आपल्या जीवनात. प्रॉब्लेम मध्ये काय, संकटात काय, हा संकटात जेव्हा तुम्हाला कुणीतरी निराश करत आहे, जेव्हा तुम्हाला कुणीतरी तुमची निंदा करत आहे सतत, जेव्हा तुम्हाला कुणीतरी संतवत आहे, तेव्हा तुम्ही आहे का प्रभू मध्ये, तेव्हा तुम्हाला परमेश्वर उंच करणार आहे. तेव्हा परमेश्वर काय करणार आहे, उंच करणार आहे. परमेश्वराला तुम्ही काय करा, आपल्या हृदयामध्ये बसवा आणि म्हणा काय संकट आणि काय प्रॉब्लेम आणि काय परीक्षा, झिरो आहे प्रभू तुझ्या समोर, मी नाही घाबरणार, मी नाही घाबरणार. हालेलुया. म्हणाल सगळेजण असं, कुठलाही प्रॉब्लेम येऊ द्या, कुठलीही समस्या येऊ द्या, आपल्याला आत्मे जिंकायचे आणि एक आत्मा जिंकला तर एक गड जिंकल्यासारखा, एक आत्मा जिंकला तर एक गड जिंकल्यासारखा. आत्मे जिंकायला तुम्ही एका आत्म्याला तुम्ही जिंका तर बघा तुम्हाला किती आनंद मिळेल, एवढा आनंद मिळेल आणि तो सर्व आशीर्वाद तुमच्या लेकरांवर, सर्व आशीर्वाद तुमच्या लेकरांवर. हालेलुया. जेव्हा जेव्हा आपण दुसऱ्याचा विचार करतो तेव्हा तेव्हा आशीर्वाद देव स्वतः त्यांना देतो, जे विचार करतात ना त्यांना देतो. तुमच्या प्रार्थना केल्यावर तुम्हाला आशीर्वाद येणारच, 100% येणार, कारण तुम्हाला जिवंत देव कळालेला आहे. हा, पण दुसऱ्यांसाठी आपण प्रार्थना करून बघू, दुसऱ्यासाठी पण आपण प्रार्थना करू, दुसऱ्यांसाठी पण प्रार्थना करून बघू आणि बघा मग आशीर्वाद किती येतात तुमच्या जीवनामध्ये. हालेलुया. तुमचा उद्धार झालेला आहे, तुम्ही साल्वेशन घेतलेले लोक आहे, तुम्ही आशीर्वाद लोक आहे. आणि इथं अब्राहमाला देव म्हणतो तुम्ही अब्राहमची संतती आहे आणि अब्राहमद्वारे आलेल्या येशूची तुम्ही संतती आहे. तुम्हाला हे श्राप देतील, देव म्हणतो तू शांत बस, मी त्यांना श्राप देतो. हालेलुया. तुम्हाला जे श्राप देतील विनाकारण, तर देव म्हणतो मी त्यांना मी कोसेन, ते युद्ध माझं आहे. सोडा ना देवावर तुम्ही, हा सोडा देवावर आणि देवाच्या राज्यामध्ये पुढे आणि पुढे आणि पुढे चाला. आणि देवाच्या राज्यामध्ये वाढा, प्रार्थनेमध्ये वाढा, वचनामध्ये वाढा आणि परमेश्वराला म्हणा की तूच माझा परमेश्वर आहेस. कारण का देवाने आपल्याला, मी खूप सांगते, सारखं सांगते, मी कधी घेतलंय आपल्याला, आपण स्वतःचे नाही, आपण देवाचे आहे. परमेश्वर ने हमें मोल लिया है, क्या किया है, मोल लिया है, खरीद लिया है. अगर कुछ दर्द भी हो रहा है, परमेश्वर को बोलना है मैं तेरी बेटी हूँ प्रभु, मुझे क्यों त्याग रहा है, मुझे चंगाई दे, मुझे चंगा कर. परमेश्वर करेगा नहीं, करेगा, 100% करेगा. हालेलुया. आपण वाचूया गलाती 3. गलाती 3 15 से 18. हे भाई, मैं मनुष्य की रीति पर करता हूँ, मनुष्य की वाचा भी जो पक्की हो जाती है, तो न कोई उसे टालता है और न उसमें कुछ बढ़ाता है. अतः प्रतिज्ञा अब्राहम को और उसके वंश को दी गई. वह यह नहीं कहता वंशों को, जैसे बहुतों के विषय में कहा, पर जैसे एक विषय में कि तेरे वंश को, और वह मसीह है. पर मैं यह कहता हूँ जो वाचा परमेश्वर ने पहले से पक्की की थी, उसको व्यवस्था 430 वर्ष के बाद आकर नहीं टाल सकती कि प्रतिज्ञा व्यर्थ ठहरी. क्योंकि यदि मिरास व्यवस्था से मिली है तो फिर प्रतिज्ञा से नहीं, परंतु परमेश्वर ने अब्राहम को प्रतिज्ञा के द्वारा दी है. यहाँ पे लिखा है भाइयों, मैं मनुष्य की रीति पर कहता हूँ, मनुष्य की वाचा भी जो पक्की हो जाती है तो न कोई उसे टालता है और न उसमें कुछ बढ़ाता है. अतः प्रतिज्ञा अब्राहम को और उसके वंश को दी गई. वह यह नहीं कहता वंशों को, वो यह नहीं कहता वंशों को, सिर्फ वंश को दी गई है. एक वंश, वो क्या है, अब्राहम, इसहाक, याकूब का वंश और यीशु मसीह का वंश. और वो सिर्फ कलीसिया है. वो कौन है, सिर्फ कलीसिया है. हालेलुया. वो कलीसिया है, वंशों को नहीं. हर एक विश्वास में नहीं है परमेश्वर के, है. हर एक डरता है परमेश्वर से, हर एक विश्वास करता है, हर
का उद्धार हुआ है? जिसका उद्धार हुआ है, जो परमेश्वर के पास आता है, जो परमेश्वर से प्रेम करता है, वो किसका है? मसीह का है। वो परमेश्वर का है, वो खुद का भी नहीं है। वो परमेश्वर का है, परमेश्वर उससे प्रेम करता है, उसकी वंशावली में ज्वाइंट हो जाता है। हाँ, कळतंय का? आज का नाही कळतंय? कळतंय ना? कळतंय येशूच्या नावात कळतंय। वंशों को नहीं का, वंशों को नहीं, तर मी हे पुढच्या आठवणी घेणार आहे। वंशों को क्यों नहीं? दूसरे भी वंश है वहां पे, दूसरे भी वंश है, गिरे हुए स्वर्गदूत। उत्पत्ति 6 में बताया गया है, गिरे हुए स्वर्गदूत, उनके द्वारा भी वंश है वहां पे, उनके द्वारा भी वंश बड़ा हुआ है। हाँ, मैं वो भी बताने वाली हूँ। इसलिए परमेश्वर कहता है वंश, इस्राइल, याकूब को इस्राइल नाम दिया है। याकूब, मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, याकूब अब्राहमचा मुलगा, इसाकचा मुलगा याकूब, आणि याकूबचे 70 मुलं कुठं गेले? इस्राइल मध्ये गेले, मिस्र मध्ये गेले, आणि मिस्र मध्ये तिथं काय झाली? त्यांची वाढ झाली। जेव्हा मूसा गेला तेव्हा ते काय होते? 6 लाख सांगितलं तिथं, 6 लाख, 70 लोकांचे 6 लाख। ही प्रजा कुणाची आहे? देवाची आहे। म्हणून तिथं म्हणले वंशों को नहीं, वंश को। कळायला थोडा अवघड आहे, तरी पण मला प्रश्न विचारानंतर मी तुम्हाला सांगेन। हाँ, म्हणून म्हणले वंशों को नहीं, वंश को। मिस्र में गए कौन? 70 पीढ़ी। मिस्र का भी राजा था, फारो भी था, उसकी भी प्रजा थी, उसका भी एक था, है ना, उसका भी वंश था। फारो वहां गए थे ना, 70 पीढ़ी, वो याकूब की 70 पीढ़ी वहां गई थी, मगर फारो का भी वंश था। फारो भी क्या था? एक राज्य था। मिस्र एक राज्य होतं, आणि तिथं याकूब आणि त्याची 70 मुलं गेले, आणि 70 मुलं वाढून ते काय झाले? मोठं इस्रायल झाले। याकूबला जेव्हा देवाने दर्शन दिलं, त्याच्या संग मल्लयुद्ध केलं, तेव्हा देवाने त्याचं नाव चेंज करून इस्रायल ठेवलं। आणि इस्रायल देशाचं नाव नाही, इस्रायल मनुष्याचं नाव आहे। आणि ही आपण जो विश्वासू आहे ती देवाची प्रजा आहे। कळालं आता? आपण जे विश्वासू आहे ती देवाची प्रजा आहे। ही प्रजा कशी वाढली? 70 लोकांपासून, 70 लोकांपासून वाढली। हालेलुया। आणि मग तिथं एक मोठं राज्य निर्माण झालं, इस्रायल राज्य। इस्रायलचे लोक, प्रत्येक एक व्यक्ती इस्रायल आहे। एक लक्षात ठेवा, इस्रायल देशाचं मी सांगतच नाही, इस्रायल देशाकडे वळूच नका। हा, तुम्ही इस्रायल आहे, तुम्ही इस्रायल आहे, तुम्ही सगळे आपण कोण आहे? वैयक्तिक एक काय आहे? इस्रायल आहे। का? तर आपण विश्वास ठेवलाय येशूवरती, आपण उद्धार झालाय आपला येशूवर विश्वास ठेवून, आणि म्हणून आपण काय आहे? इस्रायल आहे, वैयक्तिक आत्मिक इस्रायल आहे आपण। देवाने आपल्याला निवडलं आहे त्याचे लेकरं होण्यासाठी, त्याची प्रजा होण्यासाठी। म्हणून इथं म्हणले वंशों को नहीं, वंश को। आता तुम्हाला वाटेल ह्या सिस्टरच्या परिवाराबद्दलच ही बोलते, फक्त हिच्या नाही हो, परिवाराचं नाही, इथं पूर्ण कलेस्यासाठी आशीर्वाद दिलाय देवाने। पूर्ण कलेस्याला सांगितलंय, तू माझा काय आहेस? वंश आहेस। परमेश्वर येशू मसीहचा आपण कोण आहे? वंश आहे। हालेलुया। आणि इथं म्हणलेलं आहे, प्रतिज्ञा अब्राहम को और उसके वंश को दी गई, वह यह नहीं कहता वंशों को, जैसे बहुतों के विषय में कहा, पर जैसे एक के विषय में कि तेरे वंश को, और वह मसीह है। इथं कोणाचं नाव आलं? मसीह है, वह मसीह है, आणि आपण त्याचे आहोत, देवाचे आहोत, आपण परमेश्वराचे आहोत, मसीहचे आहोत आपण। हालेलुया। आणि इथं म्हणलेलं आहे की, पर मैं यह कहता हूँ, जो वाचा परमेश्वर ने पहले से पक्की की थी, उसको व्यवस्था 430 वर्ष के बाद आकर नहीं टाल सकती कि प्रतिज्ञा व्यर्थ ठहरे। नंतर देवाने व्यवस्था दिली मूसाच्या टायमाला, पण प्रतिज्ञा केलेली अब्राहम, इसाक, याकूब या पिढींबरोबर प्रतिज्ञा चालू, आणि पुढे ही प्रतिज्ञा आहे। प्रतिज्ञा म्हणजे देवाने वाचा बांधली होती की तुझा वंश काय होईल? आकाशातल्या तारांगणासारखा होईल आणि समुद्रातल्या रेतीसारखा होईल। अब्राहम, इसाक, याकूब तिघांबरोबर वाचा बांधली होती देवाने। जेव्हा अब्राहम होता त्याच्यासोबत, इसाक आला त्याच्यासोबत पण, याकूब आला त्याच्यासोबत पण। हालेलुया। अगदी तशी
तशीच संतती आपण बघू शकतो मिस्रमध्ये. 70 लोकांपासून 6 लाख म्हणलेलं आहे पुरुष फक्त. मग पुरुषांना बायका असतील ना, 6 लाख आणि 6 लाख किती झाले? 12 लाख. 1-2 लेकरं पकडा, किती झाले? 24 लाख लोक 70 लोकांपासून. मग वाचा बरोबर आहे की चुकीची आहे? वाचा कधी लेकरं आहे, तुम्ही येशूचे लेकरं आहे. हालेलुया. आणि तुम्ही जेव्हा कबूल कराल आम्ही देवाचे लेकरं आहे, संकट दूर होतील, समस्या दूर होतील, आजार दूर होतील, गरिबी दूर होईल, प्रॉब्लेम दूर होतील. तुमच्या घरात काय संकट आहेत सगळे दूर होतील. तुम्ही म्हणा तर खरं आम्ही तुझा परिवार आहे, आम्ही तुझे वंश आहे, आम्ही तुझं कुळ आहे, म्हणा तरी खरं तोंडाने तुम्ही सगळं आपोआप दूर होईल. आता कळालं? हालेलुया. परमेश्वर ने यानी काय पर मैं यह नहीं कहता हूँ जो वाचा परमेश्वर ने पहले से पक्की की थी उसको व्यवस्था 420 वर्ष के बाद आकर नहीं टाल सकती कि प्रतिज्ञा व्यर्थ ठहरे. व्यवस्था दिली देवानी, व्यवस्था देणं गरजेचं होतं. पाप करू नका, परत खून करू नका, चोरी करू नका, परत भांडणे करू नका, दारू पिऊ नका, नशा करू नका. ही व्यवस्था आहे. हे देवानी काय दिलेली आहे? व्यवस्था दिलेली आहे की तुम्ही पाप करू नका, अंधारात जाऊ नका. पण प्रतिज्ञा वेगळी आहे, वाचा वेगळी आहे. आपण वाचा बांधलेले लेकरं आहोत, आपण त्या पापामधनं बाहेर आलेले लेकरं आहोत, आपण प्रकाशात बसलेले लेकरं आहोत, अंधारातले लेकरं नाही. आपण कधीच म्हणू नका आम्ही अंधारातले आहे. संकट आले तरी म्हणू नका, निराशा आली तरी म्हणू नका, काही आली तरी म्हणू नका आम्ही अंधाराचे लेकरं आहे. आम्ही प्रकाशाचे लेकरं आहे ना. हालेलुया. हालेलुया. म्हणून देव म्हणतो की तुम्ही माझी काय आहे? संतती आहे, तुम्ही माझी संतान आहे, तुम्ही माझं वारिस आहे, मी शरीर आहे, तुम्ही माझे अवयव आहे. येशू म्हणतो हे सगळं. येशू म्हणतो मी शरीर आहे, तुम्ही माझे अवयव आहे. व्यवस्था आहे, पण व्यवस्थाच्या वर प्रतिज्ञा आहे, वाचा आहे देवाची. आणि त्या वाचा संग आपण बांधलं जातो. जेव्हा आपण अंधारातनं उजेडात येतो, पाप सोडून आपण देवाच्या मागे लागतो आणि देवाच्या राज्यामध्ये पुढे आणि पुढे आणि पुढे चालत जातो. आपण वाचामध्ये बांधत जातो, आपण वाचामध्ये बांधत जातो. कळालं का तुम्हाला? हालेलुया. तर हेच मला सांगायचं आहे की परमेश्वराने इथं आपल्याला आशीर्वादावर आशीर्वाद दिलेला आहे. आणि अनेक वंश का म्हणलं नाही देवानी ते आपण पुढच्या आता एवढं कळालं पाहिजे आपल्याला की आपण आता प्रभूच्या राज्यामध्ये कलेसामध्ये आहे. तर आपण कोण आहे? तर आपण अब्राहम इसाक याकूब दाऊद प्लस येशू यांच्या कुळातला मुलगा. हालेलुया. देवाने आपल्याला निवडले, आपणच नाही, प्रत्येक कलेसियातला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंब, जगात जेवढ्या पण कलेसिया आहेत ना, जेवढे पण गिरजा घर आहेत जगामध्ये, ते संपूर्ण अब्राहम इसाक याकूब दाऊद प्लस येशू मसीह. हालेलुया. ह्याच्या कुळातनं आलेले आहेत आपण सर्वजण. कळतंय? एक व्यक्तीला म्हणू शकत नाही आपण, एक व्यक्तीला नाही. देव सेवेसाठी निवडेल तुम्हाला, देव उभा करेल तुम्हाला, देव सांगेल तुला मी ह्याच्यासारखी सेवा घेईन, त्याच्यासारखी सेवा घेईन. पण ते व्यक्ती होऊन गेलेले आहे आणि त्यांच्या थ्रू आपण काय आहोत? आशीर्वादित आहोत. हालेलुया. त्यांच्या थ्रू आपण आशीर्वादित आहोत. ते व्यक्तींचं आपण वाचलं तर देव आपल्याला त्या गोष्टी म्हणतो तुमच्या जीवनामध्ये हे आहेत सगळे, तुम्हाला तुमच्यासाठी दिलेले आहेत, तुम्हाला मी आशीर्वादित केलेला आहे. हालेलुया. म्हणून देव आपल्याला आशीर्वादित करो, तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. तुम्ही देवाचे लेकरं व्हा, तुम्ही देवाचे मुलं व्हा आणि देवाच्या राज्यामध्ये वाढत जावा, देवाच्या संगतीमध्ये वाढत जावा आणि देवाच्या कृपेमध्ये वाढत जावा. देव तुमच्यावर दया करो, देव तुमच्यावर अनुग्रह करो आणि देव तुम्हाला अजून आशीर्वादित करो, अजून प्रकाशात नेहो, वचनाची बुद्धी देव. वचन ऐकत असताना परमेश्वरांचे मन उघड आणि हे वचन समजण्यास सहाय्य मदत कर. परमेश्वरा सहाय्य मदत कर. कुठल्याही संकटात आहेत, संकट नाही सकर येशूच्या नावामध्ये. आणि परमेश्वराच्या राज्यामध्ये यांना देव बाप्पा तुझ्या प्रकाशात घेऊन ये. येशूच्या नावात धन्यवाद देते, येशूच्या नावात प्रार्थना करते, येशूच्या नावाला गौरव देते, येशूच्या नावाला धन्यवाद देते. आणि गौरवी पित्या तुला कोण